नमस्कार. नमस्कार. मी रुपेश गालमे, फ्रोजन सीड्स प्रतिनिधी महाराष्ट्र. तर आज आपण इथं गणेश साबळे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. त्यांनी फ्रोजन सीड्सचं आपल्या कंपनीचं फॅट बॉय जे कडवळ आहे तर ते त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावलेलं आहे. तर त्यांच्याकडूनच फॅट बॉयविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्ते. तुमचं गाव आणि मोबाईल नंबर नाव पूर्ण सांगा. गाव माळखांबी, गणेश पोपट साबळे. मोबाईल नंबर मोबाईल नंबर 9665 43 53 03. माळकांबे हे गाव माळशिरस तालुक्यामध्ये येत आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर तिथं आज आपण इथं प्रात्यक्षिक फॅटबॉयचं पाहण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर तुम्हाला कडवळाविषयी काय वाटतं आमच्या? कडवळ हे बियाणं अतिशय चांगलं आहे. एक साधारण हा प्लॉट 55 दिवसाचा झालेला असून बर आजपर्यंत ह्याला 55 दिवस झालेत. सुरुवातीला आम्ही ट्रॅक्टरनं पेरणी केलेली होती. बर त्यामध्ये खत वगैरे टाकलेलं होतं पेरणीत. अंतर एका ह्याच्यात 4 काकऱ्या असून चांगलं म्हणजे उगवायला हे ते चांगला हे झालाय. त्याची उंची तुम्हाला योग्य वाटते? उंची योग्य आहे. साधारणतः उंची बघा साधारणतः त्याच्यानंतर तुम्हाला पानाची जी साईज आहे ती कशी वाटते? पानाची साईज पण चांगली आहे. जसं की आपण शेतकरी बांधव मका वापरतात, त्या मकाची जशी पानाची रुंदी असती तशा प्रकारे ह्याची पण रुंदी आहे. आणि आपण साधं जे कडवळ करतो त्या साध्या कडवळापेक्षा हे चांगलंच बेटर आहे. कारण त्याला अशी रुंदी किंवा त्याचं चिपाड ताड जे म्हणतो आपण तसे येत नाही. कारण ते लहान असतं, ते कापायला तोडणी करायला पण अतिशय जरा थोडं हीच आहे. ह्याची तोडणी कापणी करायला सोपं आहे. तुम्ही आता तुमच्या घरचं पण कडवळ टाकलेलं आहे, तर तुम्हाला फॅट बॉय आणि त्याच्यामध्ये काय फरक जाणवतोय? कारण आता पावसाचे दिवस आहेत. तुम्ही बोलताय 55 दिवस झाले आपल्या ह्या प्लॉटला फॅट बॉयच्या. तर तुम्हाला त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवलाय? साधं कडवळ टाकल्यानंतर दिवस जास्त लागतात. साधारणतः 3 महिने तरी कालावधी लागतो जनावरांना त्याचा चारा. 90 दिवस तरी किमान लागतात. आज हा 55 ते 60 दिवसाचा प्लॉट आहे. तुम्ही आता जरी घालायला जनावरांना चालू केलं तरी हिरवा चारा म्हणून उपयोगी ठरतंय. आणि दुसरी गोष्ट, आता पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं साधं जे कडवळ असतं ते जास्ती करून पडतं. हा जे आहे ते अजिबात पडत नाही. म्हणजे तुमचं असं मत आहे तर एवढा पाऊस झालेला आहे तरी सुद्धा हे पावसात पूर्णपणे उभा आहे, पडलेलं नाहीये. त्यामुळं ते चाऱ्याचं नुकसान जे आहे ते आपल्या फॅटबॉय ह्या पिकामध्ये होत नाहीये, अदर कडवळामध्ये होतंय. अदर कडवळामध्ये होतच. ओके. ह्याची उंची साधारणतः आपण आता उंची मोजूया. घ्या किती ते शेवटचे 110. दहा फूट, साधारणतः 10 फूट. पानाची रुंदी 10 सेंटीमीटर भरलेली आहे. तर आपण बघू शकतोय. तर फॅटबॉयचं तुम्ही 80व्या दिवशी मुरघास पण बनवू शकता तुमच्या जनावरांसाठी. ह्याला अजून कंस जे आहेत ते निसवायचे आहेत. जर अजून हे 2 ते 3 फूट उंचीला जाऊ शकतं. कारण ह्याचा अजून दिवस बाकी आहेत. आपण 80 दिवसाच्या पुढे मुरघास बनवायला सांगतो. हा जो प्लॉट आहे तो 55 दिवसाचा प्लॉट आहे. तर 55 दिवसामध्ये ह्याची जी उंची आहे ती 10 फूट उंची गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकता, काय मेसेज देत आहे? हे लावलं पाहिजे का नाही? काय सगळ्यांनी लावलं पाहिजे. कारण ह्याचं आपल्याकडं आता सगळ्यांकडेच कडबा कुट्टी मशीन आहे. तर साध्या कडवळाचा विचार करता त्याची एवढी कुट्टी पडत नाही. जनावरांना आपण जी कुट्टी टाकतो तसं मका जसं पीक आहे त्या मकासारखं ह्याची कुट्टी पडायला मदत होती. आणि काढायला पद्धत सोपी आहे. सोपी असून कुट्टी चांगली पडते.
दुसरी गोष्ट, जनावरांमध्ये फॅट एसएनएफचं प्रमाण वाढण्यास चांगली मदत होती. आणि हे रोगाला तुम्हाला कसं वाटलं, जास्त बळी पडतंय का? नाही, जास्त रोगाला बळी पडत नाही. 1-2 फवारणी साधारणतः घ्यावं लागते. कीटकनाशकच्या 2 फवारणी, बाकी ह्याला अजून दुसरी कोणतीही टॉनिक वगैरे काय फवारलेलं नाही, तरी एवढं 10 फूट गेले. नमस्ते. नमस्ते. कट करा.